नाही काय झालंय तिथं आता आमची जे श्रीरामपूरचे आमदार आहे, मतदान त्यांना दोन्ही हिंदूंनी केलंय मुसलमानांनी केलंय, पण पुळका त्यांना फक्त मुसलमानांचा आहे आणि ते प्रोत्साहन देत आहे त्या लोकांना. आता एवढ्या घटना तिथे झाल्या, तेव्हा राम मंदिराची जी मिरवणूक निघली, जी मिरवणूक तिथे गोंधळीवर निघते आणि प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर येऊन थांबती, त्याच्यावर दगडफेक झाली आणि अतिशय शांततेत ती मिरवणूक चालली होती, त्याच्यावर दगड मारला. तर तिथल्या आमदाराचं काम काय होतं, त्यांनी त्याचा विरोध केला पाहिजे होता का ज्या लोकांनी दगडफेक केली आणि जिथून दगड आले, जर ती जागा अनधिकृत मस्जिद ती मदरसा ते जे काही तिथे बांधकाम केलेलं आहे तर ते पाडायला पाहिजे. त्याचा विरोध न करता त्या लोकांकडून ते उभे झाले आणि त्यावेळेस काही आपल्या श्रीराम भक्तांनी जिथे जिथे मुस्लिम लोकांची दुकानं असतील त्या लोकांना सांगितलं तुम्ही इथं बसू नका, कारण तुम्ही इथं बसले तर तुम्ही कुठेतरी दगड मारतील. त्या लोकांना उठायला लावलं तिथून आणि उठायला लावल्यानंतर त्या आमदारांनी तिथे जाऊन विरोध केला आणि हा विरोध करणं म्हणजे त्यांना प्रोत्साहन आहे. आताही काल परवा काही किरकोळ भांडणं एका हॉटेलवाल्याचे झाले, पण त्या हॉटेलवाल्याच्या दुकानावर हिंदूने दगडफेक केली असं दाखवून सगळ्या मीडियामध्ये हिंदूला मोठ्या प्रमाणात बदनाम करायचं काम चालू आहे. ते एक पाणीच्या बाटलीवरून भांडणं झाले, त्या लोकांना जर मिरवणूक चालू असताना कुणी मारत असेल तर साहजिक आहे, जर तुम्ही जशी पहिली प्रतिक्रिया गेली त्या प्रतिक्रियाला त्या लोकांनी उत्तर दिलेलं आहे. आणि जर असं उत्तर दिलं नाही, लोक फक्त हिंदू ज्या ठिकाणी आम्ही बहुसंख्यक आहे तुम्ही आम्हाला दगड मारायचे ना दगड खायचे का, असं होऊ शकत नाही. जर कायदा सुव्यवस्था जर टिकवायची असेल तर ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत मस्जिदी मदरसे असतील, आम्ही असं म्हणत नाही की आमचे मंदिरं सोडा त्यांना तोडा, आमचे मंदिरं असतील तेही तोडा, पण पहिले ज्या अनधिकृत मस्जिद आणि त्यांचे मदरसे आहेत ते तोडले पाहिजे, कारण दगड कायम तिथूनच शिकवून देऊन येतात. एसपी साहेबांनी दोनदा राऊंड मारला, परंतु कुठेतरी कायदा सुव्यवस्थेत प्रश्न निर्माण होते, पोलिसांचा धाक राहिला नाही असं वाटतं. नाही, पोलीस त्यांचं काम करते. आता दगड मारणारा काय पोलिसांना घेऊन दगड मारणार नाही. आता पोलिसांनी चांगला बंदोबस्त तिथे दिलता आणि जी सिच्युएशन तिथे झाली पोलिसांनी श्रीरामपूरच्या पोलिसांनी ती चांगली हँडल केली. म्हणजे जेव्हा दगड आला तर त्या ठिकाणी हिंदू मोठा रोष मध्ये होता, तर ती मोठी दंगल झाली असती. ते चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळलं. पण जर एखादा त्यांच्या धर्मस्थळ मस्जिद मध्ये गेला, मी चाललो नमाजाला दगड खिशात भरून घेऊन गेला किंवा पहिले तिथे दगड ठेवले, तर त्या पोलिसांना काय कळणार आहे. जे 8-10 दगड आले त्या मस्जिदीमधून आलेले आणि पोलीस तिथे जाऊन बघणार नाही ना, पोलिसांचा बंदोबस्त बाहेर होता, दगड आतून आले. आता पोलीस प्रशासनाचं एक काम आहे, जिथून दगड आला ते जमीन दोस्त करायला पाहिजे. आज दिनांक 4/4/2026 रोजी आम्ही मस्जिदीच्या बांधकामाविषयी आज आमची अति उत्साही अशी ग्रामसभा पार पडली. त्या ग्रामसभेमध्ये आमच्या ज्या हिंदू समाजाचं किंवा आमचं असं म्हणणं होतं की मस्जिदीचं जे काम चालू आहे ते थांबवण्यात यावं व सर्व आमच्या गावांनी मिळून मिसळून जे आमच्या सर्वांनी मतग्राही धरून जे आम्ही ग्रामसेवक असतील व जे आमचे ग्रामसभेचे अध्यक्ष माधवराव लामखडे असतील किंवा प्रशासक प्रियांका लामखडे असतील, या आम्ही सर्व गावकऱ्यांनी आज विषय त्यांच्यापुढे ठेवलेला आहे व विषय हा मस्जिदीचा बांधकामात थांबवण्याविषयी हा सर्वांमते ठराव मंजूर झालेला आहे. त्या ठरावाला आज दिनांक 4 रोजी आम्ही भाऊसाहेबाला देखील आम्ही सांगितलेले आहे की वरिष्ठांनाही तुम्ही आदेश द्या, ज्याप्रमाणे ग्रामसभेमध्ये जे ठराव मंजूर करण्यात आला त्याला परवानगी सहमतीने देण्यात यावी. या ठिकाणी जे मस्जिदीचं जे बांधकाम आहे त्याप्रमाणे जे त्यांचं म्हणजे त्यांनी जे ठराव मांडलेला आहे त्याप्रमाणे त्यांचं काम त्याला थांबवण्यात येणार आहे.